काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे, कारण की त्यांच्या नेत्यांनी पी चिदंबरमनी 2008ला भगवा दहशतवाद हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं. आज 2008च्या मालेगावच्या बॉम्बलास्ट नंतर खऱ्या अर्थाने एनआयए कोर्टनी न्याय देण्याचं काम साध्वी प्रज्ञा सिंग असतील, त्याचबरोबर कर्नल पुरोहित असतील किंवा त्यांच्याबरोबरचे सगळे साथीदारी असतील, 17 वर्ष टॉर्चर करण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं. वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती बनवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं. काँग्रेसनी जो नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं होतं, सुरू करण्याचं काम केलं होतं भगवा दहशतवाद, त्याला हाणून पाडण्याचं काम देखील एनआयए कोर्टच्या माध्यमाने झालेलं आहे. मला वाटतं काँग्रेसने विचार केला पाहिजे की त्यांच्या काळामध्ये किती आतंकवादी हमले हे पाकिस्तानच्या माध्यमाने झाले आणि त्याला रोखण्यामध्ये सपशेल अपयश हे काँग्रेसला आलं. आणि जिथे फक्त वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी काँग्रेसनी हिंदू संघटनांशी ह्या ब्लास्टला जोडलं, आरएसएस सारख्या मोठ्या संघटनांशी या ब्लास्टला जोडलं, पण आज 17 वर्षानंतर या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे. मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे, कारण की त्यांच्या नेत्यांनी पी चिदंबरमनी 2008ला भगवा दहशतवाद हे नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, पण आज त्या नरेटिव्हला हाणून पाडण्याचं काम देखील कोर्टाने केलं. आणि 2 दिवस अगोदर देखील त्यांनी हेच सांगितलं की पहलगाममध्ये ज्यांनी हल्ला केला ते पाकिस्तानमधून आले होते. याचं काय तुमच्याकडे प्रूफ आहे? म्हणजे तुम्ही डायरेक्टली भारतावरती आरोप करताय का भारतीयांवरती आरोप करताय? पण आज या सगळ्यांना उत्तर देण्याचं काम एनआयएच्या कोर्टाने केलेलं आहे. काँग्रेसने पूर्ण देशाची आणि या सगळ्या लोकांची माफी मागितली. इन्होंने भगवा आतंकवाद ये शब्द नया नरेटिव कॉइन करने की कोशिश 2008 में की थी, लेकिन हिंदू कभी आतंकवादी हो नहीं सकता. ये परसों हमारे गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने भी लोकसभा में कहा. तो आज जो सच है वो सच लोगों के सामने आया है. जो गृह मंत्री थे चिदंबरम हो या सुशील कुमार शिंदे हो, जब क्या उन लोगों को माफी देश से मांगनी चाहिए? माफी मांगनी चाहिए, कांग्रेस को माफी मांगनी चाहिए. कांग्रेस को इन लोगों से भी माफी मांगनी चाहिए जिनको 17 साल तक इन्होंने टॉर्चर किया, जबरन इनसे स्टेटमेंट्स लेने का काम किया. पूरे देश से माफी मांगनी चाहिए कि सिर्फ वोट बैंक की राजनीति के लिए हिंदुओं को आतंकवादी कहने का काम भी इसी कांग्रेस ने किया और अभी भी कह रहे, अभी भी बोल रहे.